आम्हाला संजगिरी सर हे क्रिकेट क्षेत्राशी रिलेटेड जास्ती माहिती, पण तेवढाच त्यांचा वावर चित्रपट आणि संगीतामध्येही होता. तर काय एक्झॅक्टली काय करायचे ते, म्हणजे क्रिकेटमध्ये ते काय करायचे हे माझ्यासारख्या क्रिकेट न समजणाऱ्या माणसालाही माहिती. तर त्या क्षेत्रात सरांचा वावर कसा होता? तो प्रोग्राम करायचा जुन्या गाण्यांचा. बरं. त्याचा तो स्वतः अभ्यास करून निवेदन करायचा. त्याच्याबरोबर ऑडिओ व्हिज्युअल दाखवायचा. जे आत्ता जे सगळे प्रोग्राम्स होतात जुन्या गाण्यांचे, त्याच्यात ऑडिओ व्हिज्युअल वगैरे असं काही नसतं. किंवा त्यांचं निवेदन सुद्धा फार तर काय एखादा किस्सा कधीतरी किंवा कुठल्या पिक्चरमधलं गाणं किंवा कोणी लिहिलंय, कोणी गायलंय, त्या पलीकडे नसतं. पण तो सगळा अभ्यास करून ते निवेदन करायचं. त्यामुळे ते लोकांना प्रचंड आवडायचं. त्याच्याबरोबर आणखीन हे दाखवायचा तो ऑडिओ व्हिज्युअल करायचा. बरं. तर ते लोकांना खूप आवडायचं आणि लोकांना वाटायचं की हा प्रोग्राम काहीतरी वेगळाच असतो. तर ते त्याला ती आवडच होती ह्याची, सिनेसंगीताची. ते चालू होतं शेवटपर्यंत. 15 तारखेला जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये माझ्या एका मित्राच्या फेसबुक पोस्टवरनं मला कळलं की हे पुस्तक आपण फ्री ऑफ कॉस्ट सरांच्या फॅन्सला देतोय. पुस्तकासारखी माझ्या अंदाजाने 401 रुपये तरी खर्च आला असेल तुम्हाला हे पुस्तक करायला. का फ्री द्यावं असं वाटलं हे पुस्तक? मला असं वाटलं की त्याच्या आठवणी लोकांच्या समोर, म्हणजे जे जवळपासचे लोक आहेत, म्हणजे त्याच्यावर प्रेम करणारे, त्याचे चाहते, तर त्यांच्या खिशाला चाट पडू नये असं आम्हाला असं वाटत होतं. म्हणून आम्ही ते फ्री ठेवलं. जसं आपण फ्री हा शब्द उच्चारतो त्याच्या जोडीला वाईट अनुभव पण येतातच येतात. काही वाईट अनुभव आले या संदर्भात? हो, आले. एका माणसाने सांगितलं की द्वारकानाथ संतगिरींचं सही घेऊन मला पुस्तक पाठवा. काय बोलता? सही घेऊन पुस्तक पाठवा? सही घेऊन दुसऱ्याने ते आणि कहर केलं. त्यांनी आमच्या प्रकाशकाला सांगितलं की मी जो मजकूर सांगतो तो जरा लिहून घ्या आणि तो द्वारकानाथ संतगिरींना त्या पुस्तकावर लिहायला सांगा आणि सही घेऊन पाठवा. हे तर प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. मी मग त्या आमच्या प्रकाशकाला सांगितलं की अशा लोकांना अजिबात पाठवायचं नाही, कारण त्यांना काय प्रेम असेल असं मला वाटत नाही. खरंय. आणि मला ते पुस्तक रद्दीत जावं असं अजिबात इच्छा नाहीये. त्यामुळे अशा लोकांना तू काही पाठवू नकोस. त्यांनी नाही पाठवलं ते. मला 2 पुस्तकं द्या, मला 4 पुस्तकं द्या. असे आले. एकाने सांगितलं की मला तुम्ही हे पाठवा पुस्तक. ते आमच्या प्रकाशकाने सांगितलं त्याला 120 रुपये तुम्हाला द्यावे लागतील कोरिअरचे. काय सांगता, पैसे कसे मागता तुम्ही? विनामूल्य लिहिता आणि पैसे कसे मागता म्हणता. मग तो म्हणाला, अहो पुस्तक विनामूल्य आहे, पण पाठवायला तरी खर्च आहे ना, तो तुम्ही द्या. नाही म्हणून सांगितलं त्याने. बरं. ते आमच्या प्रकाशकाने पाठवलं नाही त्याला पुस्तक. कोण प्रकाशक आहेत? विवेक मेहत्रे म्हणून, उद्वेली प्रकाशन. काय रोल होता त्यांचा या सगळ्यामध्ये? त्यांनी तेही फॅनच सरांचे? हो, मग त्याच्या बीएमसी मध्ये, तो सुद्धा बीएमसी मध्ये होता. अच्छा. आणि त्याच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं आहे, संतगिरींच्या तुझ्या हाताखाली तो काम केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे त्याला त्याच्याबद्दल प्रेम होतच. त्याला आम्ही जेव्हा सांगितलं की असं असं आम्हाला पुस्तक करायचंय, त्याने ताबडतोब हो म्हटलं आणि तो खुशच झाला. म्हणजे पप्पूचं पुस्तक मला करायला मिळतंय. बरोबर. त्यांनी काहीतरी 651 आतापर्यंत पुस्तकं काढलेली आहेत. तो म्हणाला मला हे नक्कीच आवडेल पुस्तक काढायला. आणि त्यांनी आणि त्याच्या बायकोने खूप मेहनत केली पुस्तक काढण्यासाठी. प्रत्येक गोष्ट एकदम बारकाईने पाहिली. 15 तारखेला जो पुस्तक लॉन्चचा प्रोग्राम झाला, कसा होता तो प्रोग्राम? तो ऍक्च्युली मी काही डॉक्टर्स ज्यांनी त्याच्यावर उपचार केले, सगळ्यात मुख्य म्हणजे माझा धीर, डॉक्टर प्रकाश संजगिरी, कार्डिओलॉजिस्ट आहे. त्यांचा पण लेख आहे याच्यामध्ये. हो. वयाच्या 38व्या वर्षी त्याला हार्ट अटॅक आला पप्पूला. तेव्हापासून तो अक्षरशः हिमालयासारखं त्याच्या मागे उभा होता. बरं. ते जे काहीही झालं तरी आम्ही त्याला पहिला फोन त्याला करायचो, किंवा असं होतंय तसं होतंय. त्याच्यानंतर त्याचा एक मित्र शाळेचा, आता ह्या आजारपणात कोणीतरी जरासं काही झालं तरी आम्ही घाबरायचो, त्याला आम्ही फोन करायचो, डॉक्टर हट्टांगडी, दीपक हट्टांगडी.
आम्ही कधी रात्री अपरात्री पण त्याचा दरवाजा ठोकायचा. हं. आणि त्यांनी बिचाऱ्यांनी कधीही त्यांनी किंवा त्याच्या बायकोनी हं. कपाळावर आठाने काढलं. हं. त्याच्यानंतर आणखीन डॉक्टर पाठक म्हणून होते, ज्यांनी त्याची कॅन्सर झालेली किडनी काढली. बरं. आणि त्यानंतर तो कॅन्सर मुक्त झाला. हं. तर ते होते. आणि 2 डॉक्टर आले नाहीत, कारण त्यांना वेळ नव्हता. हं. तर मला असं वाटलं, की ह्या सगळ्यांचे आपल्या डोक्यावर उपकार आहेत. हं. तर त्यांच्या हस्ते आपण पुस्तकाचं प्रकाशन करावं. हं. म्हणून मी त्या सगळ्यांना स्टेजवर बोलावलं हं. आणि पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यांच्या हस्ते. हा खूप युनिक कॉन्सेप्ट आहे हा. ज्या माणसावरती ज्या डॉक्टरांनी उपचार केले त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचं लोकार्पणच आपल्याला म्हणता येईल, ते तुम्ही केलं. मला आठवतंय संसगिरी सर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स करायचे. म्हणजे इफ आय एम नॉट मिस्टेकन, एक पर्सनॅलिटी घ्यायचे ते, सुनील गावस्कर उदाहरणार्थ, तर फक्त एक शो सुनील गावस्करांवरती असायचा. संगीतातला एखादा व्यक्ती असेल तर फक्त तो शो फक्त त्याच व्यक्तीचा. तर असे किती शोज सरांनी केले आणि कोण कोण व्यक्ती त्याच्यामध्ये होत्या? बऱ्याच हे केलं. म्हणजे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले जवळपास सगळे पूर्वीचे हं. ॲक्टर्स, हं. ॲक्ट्रेसेस हं. या सगळ्यांच्यावर त्यांनी प्रोग्राम केले. हं. शिवाय डोळ्यावर हं. आखे म्हणून, बर. त्याच्यानंतर पावसावर, हं. चंद्रावर, हं. असे वेगवेगळे त्यांनी हे केले, प्रोग्राम केले. हं. ते जवळजवळ आम्ही 2005 पासून करतोय. म्हणजे आतापर्यंत 300-400 तर नक्कीच झाले असतील, कारण मुंबईत करायचो, बाहेरही करायचो हं. आणि फॉरेनलाही त्यांनी केले. बर. इंग्लंड, अमेरिकेत वगैरे सगळीकडे त्यांनी केले, दुबई वगैरे बर. सगळीकडे त्यांनी ते प्रोग्राम्स केले. हं. हं. त्यामुळे 300-400 तर नक्कीच केले असतील.